संपूर्ण राज्यभराचा जर विचार केला तर एकनाथराव खडसे यांनी गेल्या 40 वर्षामध्ये राजकारणामध्ये आपली एक वेगळ्या प्रकारची छाप पाडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आणि त्यानंतर कृषी मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी विविध प्रयोग कृषी च्या माध्यमातून राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला होता। तशाच प्रकारचा नवा प्रयोग आज त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेला आहे। आखाती देशामध्ये जे काही खजुराची लागवड केली जाते ती उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा एकनाथराव खडसे यांनी केलेली आहे। आणि विशेष म्हणजे या 47-48 डिग्री तापमानात सुद्धा त्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खजुराचं उत्पादन एकनाथराव खडसे यांनी घेतलेलं आहे। स्वतः एकनाथराव खडसे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाच विचारूया। भाऊ, नक्की हा खजुराचा प्रयोग आपल्याला कसा सुचला? की कृषी मंत्री असताना अनेक ठिकाणी सेमिनार झाले, चर्चासत्र झाले। त्या चर्चासत्रामध्ये काही शेतकऱ्यांनी या खजुराची लागवड केलेली त्यांनी आम्हाला सांगितले। तर त्या नागपूरकडचा एक शेतकरी प्रामुख्याने त्याच्यामध्ये अग्रेसर होता, त्याच्याकडनं मी माहिती घेतली। नंतर आमचे शिवाजीराव जाधव म्हणून मित्र आहेत, त्यांनी साखर कारखान्यामध्ये बागेश्वरी साखर कारखान्याच्या साखर कारखान्याच्या परिसरात त्यांनी याची लागवड केली आणि त्यांनीही या संदर्भामध्ये मला मार्गदर्शन केलं। आणि त्यानुसार मी ठरवलं की आपल्या शेतामध्ये हा प्रयोग केला पाहिजे आणि आज हा प्रयोग यशस्वी होताना दिसतो आहे। भाऊ, हा प्रयोग यशस्वी होताना आपण बघतो आहे, पण मला एक सांगा की हे खजुराचं रोप कुठे मिळालं किंवा या संदर्भात कुठलंही नॉलेज माहीत नसताना हे सगळं तुम्ही कसं मिळवलं? नाही, मला आमचे जे शिवाजीराव जाधव आहेत त्यांनी यामधली माहिती दिली। आखाती देशामधनं याचे टिश्यू कल्चरचे रोपं दुबईला आणण्यात आले। दुबईनंतर गुजरातच्या एका नर्सरीमध्ये या वातावरणाशी सूट व्हावं म्हणून ठेवण्यात आले आणि नर्सरीमधून मग आमच्याकडे ते लागवडीच्या दिवशी या ठिकाणी घेऊन आलेलो होतो। एकंदरीत 4,500 रुपयाला एक रोप या ठिकाणी ते मिळतं आणि आपल्या शेतात येईपर्यंत 5,000चं रोप ते उच्च जातीचं जर घेतलं तर मिळतं। आपल्या एका एकरी साधारण 70 ते 80 आणि आता अलीकडे 100 रोपं एका एकरामध्ये लावले जातात। 20 बाय 20ने, काही 15 बाय 20ने अशा स्वरूपाची लागवड या ठिकाणी केली जाते आणि 15 बाय 10मध्येही याचं उत्पन्न अधिक चांगलं येतं असा अनुभव आहे। खर्चिक असल्यामुळे शेतकऱ्यांचा याच्याकडे अधिक ओढा नसतो, कारण 100 रोपं घ्यायचे असेल आणि 5,000 रुपयाप्रमाणे घ्यायचं जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी त्याची किंमत जी आहे ती फार मोठी किंमत होत असते। आणि नंतर लागवडीसाठी खर्च, अन्य खर्च आणि परत हे झाड लावल्यानंतर 4 वर्ष ही जमीन तशीच मोकळी ठेवावी लागते। त्यामुळे 4 वर्षाचं उत्पन्न आपल्याला मिळत नाही आणि नंतर बाकीचं उत्पन्न आपल्याला एक 50-60 वर्षापर्यंत मिळू शकतं। 50-60 वर्षापर्यंत याचं उत्पन्न मिळू शकतं। आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर केळी कापसासाठी हा जिल्हा आपला प्रसिद्ध आहे। मात्र गेल्या काही दिवसांचा जर तापमानाचा विचार केला तर 46-47मध्ये हे पिकंसुद्धा होरपळल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि अशा वेळेला आपण हे खजुराचं पीक लावतो आहे। हे पीक जे आहे ते अतिउष्णतामान असलेल्या प्रदेशामधलं पीक आहे। आखाती देशातलं वाळवंटीय प्रदेशामधलं हे पीक आहे। या पिकाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस याला फलधारणेला हे पीक येतं, ज्याला म्हणतो परागीकरण आपण म्हणतो, पोलन करायचं असेल तर त्यावेळेस थंडी अशी हवी असते। थंडीच्या दिवसामध्ये याचं पोलन होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतितीव्र उन्हाळा असला तर याची वाढ चांगल्या रीतीनं होतं। आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये माझा असा अनुभव आहे की ज्यावेळेस पोलन होतं त्यावेळेस थंडी चांगल्या प्रकारे असते, म्हणजे अगदी 8पर्यंत 6पर्यंतही थंडी काही ठिकाणी गेल्याचं उदाहरण आपल्याकडं आहे। आणि नंतरच्या कालखंडामध्ये 47-48पर्यंत उष्णतामान आपल्याकडे जातं। ते याला मानवणार आहे। जेवढं अधिक उष्णतामान असेल तेवढं या पिकांच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या रीतीने येतं आणि याला त्या प्रमाणामध्ये पाणी द्यावं लागतं, त्याप्रमाणे खतं द्यावे लागतात। वारंवार खतं देणं, शेणखतापासून तर कृत्रिम खतापर्यंत खतं दिल्यामुळे याची पौष्टिकता वाढते। आतापर्यंत अनेक वेळेला आपण खजूर खाल्लेले आहेत, मलासुद्धा आपण मागच्या वेळेला याची टेस्ट करायला दिली। इतकं गोड खजूर खरं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं। या पाठीमागे काही कारण आहे का? नाही, हे एक वेगळी जात आहे। खजुराच्या तशा असंख्य जाती आहेत। त्या जातींमध्ये काही तुरट असतात, काही लाल असतात, काही त्या घसा धरणारे असतात। या खजुराचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही एक खजुराचं फळ खाल्लं छोटंसं की तुम्हाला वारंवार ते खावंसं वाटतं। जसं याला म्हणतो की आपण याची सवय लागते, तशी या खजुराची सवय लागते की याची अत्यंत गोडी साखरेपेक्षाही अधिकची आहे। आणि त्यासाठी या खजुराला मागणी खूप असते। अगदी 200 रुपये किलो, 150 रुपये किलोप्रमाणे हे खजूर बाजारामध्ये असं मोकळ्या ठिकाणी ठेवलं तरी विकलं जातं। ह्याला काही होलसेल व्यापाऱ्याची गरज आज तरी भरसत नाही।
परंतु या ठिकाणी आता 100 जवळपास आमच्याकडे जी खजुराची लागवड आहे 50 एकराची. माझ्या शेतात 15 एकर आहे, कारखान्याचे 35 एकर आहे. त्यामुळे एवढा मोठा प्रमाणावर जे खजूर उपलब्ध होईल ते काय करायचं म्हणून नाशिकचे सोमा वाईन म्हणून आहे, त्यांच्याशी मागच्या वर्षी आम्ही चर्चा केली. त्यांना काही 8-10 टन खजूर मागच्या वर्षी आम्ही दिला होता आणि त्यामधनं त्यांनी आम्हाला वाईन तयार करून दिली. ती उत्तम दर्जाचे वाईन खजुरापासून त्यांनी निर्माण केली. पुढे अशा स्वरूपाचं बाय प्रॉडक्टच्या माध्यमातून कसं करता येईल आणि मोठ्या प्रमाणावर खजूर बाजारामध्ये कसा आणता येईल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लागवडीचा जो काही खर्च आहे हा खूप जास्त आहे, जवळजवळ 5,000च्या जवळपास एक रोप आहे असं म्हटलेलं आहे. आपण कृषी मंत्री होतात त्यावेळेला या संदर्भात काही आपण योजना आखण्याचा प्रयत्न केलेला होता का, किंवा आतासुद्धा आपण सरकारमध्ये आहात तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ही परवडेल अशा दृष्टीने काही नियोजन आहे का? त्यावेळेस मुळामध्ये खजुराची लागवड मी केलेली नव्हती. नंतरच्या कालखंडामध्ये खजुराची लागवड केली आणि माझ्या अनुभवानंतर मी मायबाप सरकारला सांगितलेलं आहे की ह्या खजुराचे रोपं जे आहेत ते सबसिडाईज रेटनं मिळाले पाहिजे. हे खजुरं जे आहे ते फळबाग योजनेमध्ये याचा समावेश झाला पाहिजे. हे अत्यंत खर्चिक आहे, परंतु या ठिकाणी जी हलक्या दर्जाच्या जमिनीमध्ये किंवा वाळवंटी या जमिनीमध्ये हे खजूर येतं. म्हणजे लहान शेतकऱ्यालासुद्धा या ठिकाणी जर शेतकऱ्याला कर्जपुरवठा केला, शेतकऱ्याला सबसिडीनं काही अन्य पदार्थ आपण देऊ शकलो तर खजुराची लागवड फायदेशीर होऊ शकते. जेवढं अन्य पिकांना त्रास होतो तेवढ्या खजुराला कमी त्रास होतो. आता पुढील काळात याचं हे टिश्यू कल्चरचं रोप आहे, अजून काही व्हरायटी यामध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत का? आपण वेगवेगळ्या भागामध्ये फिरलेला आहात. अलीकडे देशामध्ये अशा स्वरूपाच्या टिश्यू कल्चरचे काही नर्सरीज आहे, परंतु त्या नर्सरीमधलं जे टिश्यू कल्चर आहे त्याची गोडी जी बाहेरून आणतो त्या गोडीपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्याला प्रतिसाद तेवढा चांगला नाही आहे. परत ह्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. ते आपल्या देशामध्ये केलेल्या रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे काही झाडं वाळून जातात, काही झाडं तसेच राहतात. ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, नर आणि मादी. नर घेतल्यानंतर नराचं जे पराग हे असतं ते इकडे मादीला त्या विशिष्ट कालावधीमध्ये द्यायचं असतं. ती एक प्रक्रिया आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आत्ता आम्ही आणलेलं आहे हे आखाती देशातला याचा तरी अनुभव नीट आहे. भाऊ, कुठल्याही शेतकऱ्याच्या दृष्टीने एखादं पीक असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याचं अर्थकारण. आपण पहिल्यांदा हा प्रयोग करतायत उत्तर महाराष्ट्रामध्ये. कशा पद्धतीमध्ये याचं उत्पन्न आणि उत्पन्न आपल्याला मिळणार आहे? नाही, आता मागच्याही वर्षी काही प्रमाणामध्ये आमच्याकडं खजुराची निर्मिती झाली होती. अगदी खजूर रस्त्यावर विकायला जरी काढला तर जळगाव, भुसावळ, मोठ्या शहरात बऱ्हाणपूर वगैरे सारख्या शहरापर्यंत किंवा मुंबईपर्यंत हे खजूर असे एखाद्या स्टॉलवर जर ठेवले तर भरकन संपून जातात. इतकी आज तरी त्याला वाढती मागणी आहे. पुढे जेव्हा वाढेल त्यावेळेस बघूया. परंतु साधारणतः एका झाडाला आज तरी एक 25 ते 30 किलो एका झाडाला आज लहान असल्यामुळे येतात, पण एका झाडाला एक 60-70 किलोपर्यंत किंवा 1 क्विंटल 100 किलोपर्यंत याचं उत्पन्न येतं. आता पहिल्या वर्षी ॲव्हरेज ह्याचं उत्पन्न धरलं तर एक 40-50 किलोच्या आतच उत्पन्न राहणार आहे. म्हणजे 50 किलो जरी धरलं आणि 100 रुपयाचा जरी भाव त्याला मिळाला तरी त्याला एका झाडाला 5,000 रुपये 6,000 रुपये सहज मिळू शकतात. आणि 100 झाडं असले तर ते 5,000-6,000 या अंतरानं आपल्याला पैसे मिळू शकतात. पण साधारण 150 ते 200 रुपये भावानं सर्रास हा खजूर विकला जातो असा माझा आजवरचा अनुभव आहे. प्रति किलो आपण एक ॲव्हरेज भाव पकडला आणि साधारण खर्च किती येतो या झाडाच्या उत्पादन घेताना? अजून याचा खर्चाचा अंदाज मी काही केलेला नाही, कारण नवीन प्रयोग आहे. पहिल्यांदा आपण खूप त्याला खर्च करतो. हा खर्च आवश्यक आहे की नाही आहे हे नंतरच्या कालखंडात ठरवता येईल. पण तो पीक चांगलं यावं म्हणून पहिल्यापासून खतांची वगैरे याचा पुरवठा जास्त केलेला असेल, खर्च थोडा वाढत आहे. विरोधकांनी सातत्याने आपल्या संपत्तीवरती अनेक वेळेला प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आपणही त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे की शेतीच्या उत्पादनातनं आपलं हे झालेलं आहे, प्रगती झालेली आहे. हे त्याला उत्तम उदाहरण आहे. त्याचं प्रत्युत्तर म्हणता येईल. असं आहे की मला शेतीच्या पलीकडे माझं कोणतंही उत्पन्न नाही. माझे काही फॅक्टरी नाही, कारखाने काही नाही. पण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असताना त्याचं उत्पन्न मला अधिक मिळतं. आता येऊन कुणी बघावं याचं उत्पन्न किती आहे त्याचा अंदाज त्यांनी त्या ठिकाणी काढावा आणि त्या माध्यमातून ठरवावं की खरोखरच कोटी रुपये 2 कोटी रुपये उत्पन्न येतं का नाही येतं, का चुकीचं आहे का खरं आहे. एकंदर आता मी सीडलेस जांभळाचा प्रयोग केला, तो अत्यंत यशस्वी झाला. तुम्हाला आता महिन्याभरानंतर मी ते सीडलेस जांभळं खायला देईल. गुलाबी बोरं या ठिकाणी ते लावले आहेत, काश्मीरी, त्याचा एक प्रयोग झाला.
नंतर पांढरे जांभळं, म्हणजे आपण नेहमी जांभळं रंगाचे पाहिले, आता पांढऱ्या जांभळाचा एक प्रयोग माझ्या शेतामध्ये मी केलेला आहे. आणि त्याला रोपं आल्यानंतर असे नवनवीन प्रयोग केला, त्याला भाव चांगला मिळतो. आणि ते नवीन उत्सुकता असते. पांढरे जांभळं पाहिलेलेच नाही कोणी, किंवा सीडलेस जांभळं कोणी खाल्लेलेच नाही, किंवा माझ्याकडे 5-5.5 फूट उंचीचे भोपळे लावतो मी, ते कुणी पाहिलेच नाही. असं नवीन केले तर त्याला भाव मिळतो, उत्सुकतेपटी लोक ते घेतात. भाऊ, एकनाथराव खडसेंना लाखो रुपयाचं उत्पन्न शेतीमध्ये मिळू शकतं, असंच उत्पन्न सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळेल, यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? मला तर शासनानं हे भांडवली खर्चाचे आहे, सगळे प्रयोग मी सांगतो हे भांडवली खर्चाचे आहे. काही जांभूळ किंवा बोर वगैरे हे कमी खर्चाचं आहे, तर यासाठी शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे. एकतर शासनाच्या माध्यमातून याला प्रशिक्षण दिलं पाहिजे, शासनाला सबसिडी दिली पाहिजे, योग्य वेळी त्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे, बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि हे सगळ्या व्यवस्था जर शासनाने जर करून दिल्या तर मला वाटतं शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.